नमस्कार. आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुमच्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे की जी मागच्याच वेळेस म्हणजे 2 दिवसापूर्वीच एमपीएससीने नोटिफिकेशन काढलं होतं की कृषीच्या जागा ऍड करू आणि एक परीक्षेची तारीख जाहीर केली होती. 1 डिसेंबर 2024 रोजी पूर्वपरीक्षा होणार आहे आणि कृषीचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. ज्यांनी फॉर्म आधी भरला नव्हता त्यांना नव्याने फॉर्म भरायची संधी आहे, पण कृषीच्या विद्यार्थ्यांना आणि ज्यांनी आधी कृषीचा फॉर्म किंवा आधी राज्यसेवेचा फॉर्म भरला होता तेव्हा कृषीच्या जागा नव्हत्या, तर त्यांना फॉर्म भरायची संधी मिळेल का? त्यांना परत फीस भरायची का? आणि ज्यांनी आधी फॉर्मच भरला नाही, जे कृषीचे नाही आहेत, त्यांना फॉर्म भरायची संधी आहे का? आणि त्यांचे सेंटर जे आहे म्हणजे जे आता नवीन फॉर्म भरणारे आहेत त्यांना जिल्ह्याचं सेंटर नाही भेटणार, त्यांना कुठलं सेंटर भेटणार आहे? त्यांना 6 विभागीय स्तरावरती सेंटर भेटणार आहेत. पूर्ण माहिती आपण बघणार आहोत. कधी फॉर्म भरायला सुरुवात होतीये, कधी शेवट आहे, नेमकं काय सांगितलंय आयोगानं की एकाच दिवशी जर 2 परीक्षा असतील, तुमची जर 1 डिसेंबरला जर दुसरी परीक्षा असेल तर तो तुमचा निर्णय असेल की कुठली परीक्षा द्यायची, याच्याबद्दल पण आयोगाने सांगितलंय. 16व्या मुद्द्यामध्ये पूर्ण बघा, पटापट बघूयात आपण. तर आता 26 सप्टेंबर 2024 हे नोटिफिकेशन, शुद्धीपत्रक, महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, याच्याबद्दल कृषी सेवा परीक्षेसाठी 258 पदाचं मागणीपत्र आयोगाला प्राप्त झालं होतं. त्याच्यावरून आयोगाने फॉर्म भरायला सुरुवात सांगितलेली आहे. परीक्षा रविवारी होणार आहे 1 डिसेंबर 2024 रोजी. पटापट सांगतो एकदम. कृषीच्या जागा आहेत 258. उपसंचालक कृषी गट च्या 48 आहेत. त्या कॅटेगरीनुसार तुम्ही बघा आणि त्या लिहून घ्या एका पेजवरती, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स असेल. आणि जिथे अभ्यास करताय तिथे चिटकवा तुम्ही कृषीचे विद्यार्थी असतील ते. त्याच्यानंतर तालुका कृषी अधिकारी किंवा तंत्र अधिकारी गट ब 53, त्याच्यानुसार तुमच्या कास्टच्या आणि ओपनच्या जागा लिहून ठेवा, तिथे चिटकवा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्याच्यानंतर कृषी अधिकारी कनिष्ठ व इतर गट क 157 पदे, ह्या पण तुमच्या कास्टच्या आणि ओपन मधल्या जागा लिहून ठेवा. 258 पैकी तुमच्या कास्टच्या आणि ओपनच्या जागा लिहिल्यानंतर तेवढ्याच आपल्याला कॉम्पिटिशन आहे. 12 तुमच्या जेवढ्या जागा होतील आणि त्याचा गुणिले 13 तेवढं तुमचं कॉम्पिटिशन आहे. त्याच्यामुळे 258 जागा बघून उड्या मारू नका. तुमच्या कॅटेगरीच्या तेवढ्या आणि ओपनच्या जागा मिक्स करा आणि त्या पद्धतीनं लिहून टाका. चला, हे कळलंय तुम्हाला. एकदम कॉन्फिडन्सची गोष्ट केलेली आहे. वयवारी किती आहे किंवा कुठल्या वय आहे ते बघायचंय. वयोमर्यादा मिनिमम 19 वर्ष. अराखीव ज्यांना आरक्षण नाही त्यांचं 38, ओपनवाले 38, अनाथ किंवा मागासवर्गीय किंवा ईडब्ल्यूएस त्यांना 43. त्याच्यानंतर बाकी आता खेळाडू 43 आहेत. इतर तुम्ही बघून घेऊ शकता त्या पद्धतीनं. चला, या 2 गोष्टी सांगितल्या. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. आपण वय बघितलं आता. ओके, चलो. त्याच्यानंतर काय हे कोण पात्र आहे रे? किंवा शैक्षणिक अर्हता कृषीचे ऍग्रिकल्चर, बीएससी ऍग्री किंवा इकडे बघा ऍग्रिकल्चर किंवा ऍग्रीच्या अलाइड ब्रँचेस ह्या पात्र आहेत. हे बघा, ह्या त्या दिले बघा, हे सगळं. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचंय का? याच्यात बघून घ्या तुमची, याच्यात बघून घ्या. याच्यात वेळ वाया घालत नाही मी. या पीडीएफ मध्ये बघा, मी याला पूर्ण अंडरलाईन केलेलं आहे, हायलाइट केलेलं आहे, सॉरी, हे याच्यातलं ऍग्री आणि ऍग्रीचे अलाइड ब्रँचेस त्या पूर्ण बघून घ्यायच्यातून पात्र आहात तुम्ही. सगळे ऍग्रीचे विद्यार्थी सगळे जवळपास पात्र आहेत, बघून घ्यायचं. ओके, सांगण्याची काही गरज नाही, वाचून दाखवायला वेळ जाईल उगीच. हायलाइट केलं याच्यामध्ये. चला, आता याच्यातल्या महत्वाच्या काही गोष्टी आहेत. इकडे बघा काय सांगितलं यांनी. महाराष्ट्र नागरिक सेवा पूर्व परीक्षा काय याकरिता अर्ज सादर केलेला नाही, तुम्ही आधी राज्यसेवेचा फॉर्म भरला नाही तर तुम्हाला फॉर्म भरता येतो का? थांबा, पुढे वाचा, थोडी दम घ्या. तथापि शैक्षणिक अर्हतेनुसार महाराष्ट्र कृषी सेवेकरिता पात्र आहात. म्हणजे ऍग्रिकल्चरचे विद्यार्थी, बीएससी ऍग्री म्हटलंय का? बीएससी ऍग्री तर आहेतच, किंवा इतर ऍग्रीच्या अलाइड ब्रँचेस, ऍग्रिकल्चर आणि ऍग्रिकल्चरच्या अलाइड ब्रँचेसच याला पात्र आहे. तुम्हीच वाचा पुढे. अशा उमेदवारांना महाराष्ट्र नागरिक सेवा पूर्व परीक्षा 2024 महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेकरता नव्याने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. काय सांगितले त्यांनी? इथं बघा, हे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेकरता म्हणजे कृषीचे विद्यार्थी आधी फॉर्म भरलाच नाही तर त्यांना हे आहे की फॉर्म भरता येईल. पण जे नॉन ऍग्रिकल्चर स्टुडंट आहेत त्यांना फॉर्म भरता येत नाही. हे स्पष्ट आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. समजलंय? आता नव्याने अर्ज करणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांना फक्त कृषी सेवेसाठी अर्ज करता येईल. मग सर, मी आधी फॉर्मच भरला नव्हता, मग मी राज्यसेवेच्या इतर पोस्टला करू का सर? त्या डीसीच्या जागा यायल्यात, माझा थोडा अभ्यास आहे, भरता येणार नाही. तो फक्त आणि फक्त जर आधी भरला नसेल तर फक्त आणि फक्त कृषी सेवेच्या 258 जागासाठीच. हे स्पष्ट क्लिअर झालंय ना? सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट पद्धतीने सांगतोय. समजलंय? चला, समजलंय हे की मी आधी फॉर्म भरला नव्हता, आता मी फक्त कृषी सेवेसाठी फॉर्म भरणार. पण ती पात्रता असेल तर, म्हणजे ऍग्रिकल्चरचा असेल तर, नॉन ऍग्रीचा विद्यार्थी आहे त्याला फॉर्म भरता येत नाही. कुठलाच फॉर्म भरता येणार नाही या जाहिरातमध्ये. ऍग्रीचा तर भरता येणार नाही, तो पात्रच नाही, आणि इतर पण फॉर्म भरता येत नाहीत हे त्यांनीच सांगितलंय. नव्याने उमेदवारांना वयोमर्यादा दिलेली आहे ती. आणि याच्यात काय पूर्व परीक्षेचा अर्ज केलेल्या शिक्षण अर्हतेनुसार अशा फक्त उमेदवारांना विकल्प सादर करण्याची संधी. ज्याने आधी फॉर्म भरलाय, म्हणजे आम्ही सर आधी राज्यसेवेचा फॉर्म भरलाय, मग आम्ही कृषीचा आता तेव्हा जागा नव्हत्या, मग आम्ही काय करायचंय? तुम्हाला पुढे मी दिलंय याच्यामध्ये विकल्प सादर करायचा आहे. पुढे मी सांगतो, आहेच पुढेच आहे, पुढचंच आहे, याची पुढची स्टेप आहे. तुम्हाला काय स्टेप करायची ते सांगतो तुम्हाला. तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत बरं, ह्या गोष्टी लक्षात ठेवा.
ओके, इकडे बघा. ज्याने आधी फॉर्म भरलाय, आधी फॉर्म भरलाय त्या कृषीच्या जागा नव्हत्या, आता कृषीच्या जागेला नव्याने फॉर्म भरायचा आहे का? तर नव्याने फॉर्म भरायचा नाही, न्यू फॉर्म नाही, डबल फीस नाही. मग काय करायचंय? त्या नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी ओके क्रमांकात जाऊन हे करायचंय आपल्याला. महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा नव्याने अर्ज सादर करण्यासाठी हे नवीन फॉर्म भरण्यासाठी आहे. खाली आहे आपल्याला बघा, हे ज्यांनी आधी फॉर्म भरला होता त्यांनी रिचेक एलिजिबिलिटी हे बटन दाबायचे, त्याच्यावरती जाऊन त्या पद्धतीनं करायचं आहे. ठीक आहे, व्ह्यू करायचंय, माय अकाउंट मध्ये जायचं एमपीएससी मध्ये, म्हणजे लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर माय अकाउंट दिसेल, त्याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला हे रिचेक एलिजिबिलिटी जी पात्रता आहे त्याला क्लिक करायचंय आणि त्याला अप्लाय करून त्याला टिक करून त्याला अप्लाय आणि सबमिट करून टाकायचंय. परीक्षा शुल्क भरायचंय का? तुम्हाला शुल्क भरण्याची गरज नाही. हे जुन्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ज्यांनी आधी फॉर्म भरलाय पण तेव्हा कृषीच्या जागा नव्हत्या, त्यांना हे करायचंय. आणि ज्यांनी नवीन फॉर्म भरलाय त्यांनी नव्याने सादर करणाऱ्यांना काय करायचंय रे? ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये जायचंय आणि त्याच्यात जाऊन चेक एलिजिबिलिटी तर क्लिक करायचंय आणि पेमेंट वगैरे सगळ्या गोष्टी करून टाकायच्या. जर कळत नसेल नवीन विद्यार्थ्यांना, तुमचे जे सिनियर्स मित्र असतील त्यांची मदत घ्या, गडबड करू नका. आणि हे पण जे जुने विद्यार्थी असतील ज्यांनी आधी फॉर्म भरलाय त्यांनी देखील तुमच्या मित्र आणि मैत्रिणींची मदत घ्या, ते तुम्हाला मदत करतील. नेट कॅफेवरती जायची गरज नाही, कोणाला मोबाईलवरूनच होतंय, पैसे घालायची गरज नाही. अगदीच कोणी सांगणारच नसेल तर त्या पद्धतीने तुम्ही सिनियर्सची मदत घेऊ शकता किंवा मग नेट कॅफेवर जाऊ शकता. आता हे तर नेहमीच असतं, कुठल्याही टप्प्यावरती काय विकल्प सादर, ज्यांनी विकल्प सादर केला नाही त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येकानं ऍग्रीच्या जागावरती टिक करणं गरजेचं आहे. तुम्ही टिकच नाही केलं मग ते आम्हाला माहित नाही, मग जर पुढे काही प्रॉब्लेम झाला तर, असं एमपीएससी सांगते. त्याने काय सांगितलंय? ओके, कालावधी काय रे? 27 सप्टेंबर म्हणजे उद्यापासून 27 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर हा वेळ दिलेला आहे अर्ज किंवा विकल्प सादर करण्यासाठी. नीट लक्षात घ्या, अर्ज किंवा विकल्प. नव्याने विद्यार्थ्यांना अर्ज सादर करायचा आहे फक्त कृषीसाठी, आणि ज्यांनी आधी फॉर्म भरलाय त्यांनी फक्त तो विकल्प निवडायचा आहे, त्यांना फीस डबल भरण्याची गरज नाही. चला, समजलंय? क्लिअर झाल्यात? बाकी मग तुम्हाला ऑनलाईन पेमेंटची तारीख याच्यात दिली आहे 17 ऑक्टोबर. 19 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही चलन जर करत असाल चलन करा, पण ऑनलाईनच पेमेंट करा. चलनाद्वारे 21 पर्यंत पोहोचलं पाहिजे, त्या पद्धतीने सांगितलंय त्यांनी. त्याच्यानंतर काय की तुमची वयोमर्यादा 1 एप्रिल 2024 ला मोजली जाईल, आता नाही, 1 एप्रिल 2024 पर्यंतच मोजली जाईल असं त्यांनी सांगितलंय. चला, एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये इकडे बघा काय सांगितलं रे. ओके, मुख्य परीक्षेच्या वेगळ्या तारीख आहेत. जे विद्यार्थी नव्याने, इकडे बघा, नव्याने जे अर्ज करणार आहेत, मी म्हटलं तर तुमच्या परीक्षा जिल्हा लेवलला नाही होणार, प्रत्येकाच्या जे नवीन फॉर्म भरतात, स्पष्ट आहे का? गडबड करून घेऊ नका. ज्याने आधी फॉर्म भरलाय ते कृषीला टिक करतायत, त्यांच्या जिथं आधी जिल्हा टाकला तिथंच होणार आहे. पण ज्याने आधी फॉर्म भरला नव्हता आणि आता जे नव्याने फॉर्म भरतायत त्यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या फक्त अमरावतीला होतील. म्हणजे त्या विभागातले, अमरावती विभागातले ते छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक आणि मुंबई आणि पुणे, 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 या 6 परीक्षा केंद्रांवरती तुमच्या परीक्षा होतील. ज्याच्या विभागात जे जवळचं असेल ते टाका, आताच विचारून करून टाका. 2-4 मित्र जवळ घेऊन टाका. दिवसभर पेपर असतो, सकाळी 2 तास 10 ते 12, नंतर 3 ते 5. लक्षात घ्या, त्याच्यानुसार विचार करून फॉर्म भरा. त्याच्यानुसार राहायची व्यवस्था किंवा आधी जावं लागेल थोडंसं, आदल्या दिवशीचा जमलं तर. दिवसभर पेपर आहे आपला, 4 तास पेपर आहे. जीएसचा पहिला सकाळी असतो, सीसेट दुपारी असतो. त्याच्यानंतर काय झालं, सगळं संपलं आता कार्यक्रम, काहीच नाही. आणि हे मी म्हटलं होतं ना इकडे बघा, हे 16वा पॉईंट, 16वा वरील धोक्याचं जे म्हणतात ना, तर एमपीएससीनं 16वा पॉईंट टाकलाय, जो थोडासा धोक्याचा म्हणता येत नाही, पण बघा तरी धोक्याचाच म्हणता येईल. महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 2024च्या आयोजनाच्या सुधारित दिनांकास म्हणजे 1 डिसेंबरला आहे. तुमची जर अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारानं कोणती परीक्षा द्यायची याबाबत निर्णय उमेदवारांना स्वतः घ्यायचा आहे, आवश्यक राहील. तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा आहे, आयोगाला नाही सांगायचं किंवा मला नाही सांगायचं असं त्याच्यात दिलंय. त्याचा अर्थ असा निघतोय की तुमची जर दुसरी एखाद्या संस्थेची परीक्षा असेल तर दोन्हीपैकी एक द्यायची, तुम्ही ठरवायचं ते. आता म्हणजे परीक्षा पुढे जाण्याचा काहीच हे नाही. म्हणजे काही जणांच्या मनात प्रश्न असेल की सर आता परीक्षा पुढे जाईल का, माझा अभ्यास नाही झाला, आता परीक्षा पुढे जाणार नाही. तुझी कुठल्याही संस्थेची परीक्षा असेल तर यांनी सांगितलं इथंच की तुमची कुठली परीक्षा असेल तुम्ही तुमचा निर्णय घ्या, ही द्या नाही ती द्या असं त्यांनी सांगितलं. मी फक्त अर्थ सांगतोय, मी कुठे टीका करत नाही आयोगावरती, पण ती आहे ते आहे. म्हणजे 29 डिसेंबरला जी जाहिरात ऑलरेडी तेव्हा केली होती, त्याची परीक्षा आता 1 डिसेंबरला व्हायची, जवळपास 11 महिन्यांनी व्हायली. तर त्या जाहिरातीमधल्या ज्या काही नियम अटी वगैरे होत्या त्या जशाला तशाच आहे, त्याच्यात कुठेही बदल झालेला नाही. हे स्पष्ट मी सांगतोय. फक्त हे शुद्धीपत्रक कृषीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर कळलेलं आहे का रे? सगळ्या गोष्टी खतरनाक पद्धतीने सांगितल्यात, फास्टमध्ये सांगितल्यात. तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही हे करा. आणि आपली सुपर 60 बॅच जी जॉईन करायची असेल तर लवकरात लवकर तुम्ही जॉईन करू शकता. टेस्ट सिरीज आपल्या उपलब्ध आहेत, टेस्ट सिरीजची बॅच देखील हे करू शकता. फुल प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन टेस्ट सिरीज मध्ये दिलेलं आहे. आणि अधिक माहितीसाठी खाली नंबर दिलेला असेल त्याच्यावरती मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा ह्याच खाली कमेंट सेक्शन मध्ये मेसेज करा. भेटूयात अशा जबरदस्त लेक्चरचं पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.